नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूजा सुनील थिगडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज 15 जुलै. आज सगळ्या देशातील युवकांसाठी एक खास दिवस. अर्थात कोणत्याही देशातला युवा वर्ग, तरुण, तरुणी, युवती, युवक हा त्या देशाचा पाठीचा कणा असतात. आणि हा कणा जर कार्यक्षम असेल तर नक्कीच तो देश आणि त्या देशाची अर्थव्यवस्था ही भक्कमपणे ताठ मानेने उभी असते. आणि अर्थात विकासाचं प्रतीक असणारे हे तरुण त्यांच्या कार्यकौशल्याच्या जोरावर खूप काही करू शकतात. विकासाचं प्रतीक असणारे हे तरुण आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीकडे त्यांनी दिलेली ही पुढची वाटचाल कार्यकुशलतेच्या जोरावर तर अवलंबून असते. म्हणूनच आपल्या भारत देशाला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं. आज आहे जागतिक युवा कौशल्य दिन. म्हणूनच या दिनाचं औचित्य साधून आपण एका ज्वलंत विषयावर आज चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, या 2 वर्षात कोरोनाच्या संकटामुळे त्यांचं मानसिक स्थैर्य हे सुद्धा कुठेतरी हललेलं दिसतं. आणि यातून जर त्यांच्याकडे एखादी कला असेल तर, कौशल्य असेल तर, याच कौशल्याच्या जोरावर या 2 वर्षात अनेकांनी आपले नवीन व्यवसाय सुरू केले आणि उद्योगांना सुद्धा प्राधान्य दिलं. आणि म्हणूनच अशाच 2 उदाहरणांना आज आपण भेटणार आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त. तर आज आपला विषय काय आहे ते सुरुवातीला बघूयात. आजचा आपला विषय आहे कौशल्य विकास जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त. आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी 2 गेस्ट आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूयात. श्रद्धा कराळे आपल्या सोबत आहे. नमस्कार श्रद्धा. नमस्कार. आणि स्नेहा देशपांडे आपल्या सोबत आहे. नमस्कार स्नेहा. सर्वप्रथम आपण ओळख करून घेणार आहोत श्रद्धा कराळे यांची. श्रद्धा मूळ नाशिकची आहे आणि गेली 8 वर्ष वारली चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. BA BEd पर्यंत आपलं तिने शिक्षण पूर्ण केलंय. आणि विशेष म्हणजे नाशिक, मुंबई, औरंगाबाद, पुणे येथे वैयक्तिक आणि सामूहिक वारली प्रशिक्षण कार्यशाळांचं आयोजन ती करत असते. अनेक वृत्तपत्रांमध्ये ललित लेखन सुद्धा करत असते. अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ हे तिच्या वारली पेंटिंगने आकर्षित तिने केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या नावावर 6 विश्व विक्रम आहेत. क्या बात आहे. सलग 8 तास 1.5 फूट बाय 22 फुटाची कापडावरची वारली पेंटिंग यामध्ये तिने वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डची नोंद केलेली आहे. वारली चित्र संस्कृती या तिच्या पुस्तकाचं प्रकाशन वारलीचे जनक आणि पद्मश्री जिव्या सोमामशे यांच्या हस्ते झालंय. 6 तास रांगोळीचे 5 विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, भारत बुक ऑफ रेकॉर्ड, जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन स्टार रेकॉर्ड असे सगळे रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. क्या बात आहे श्रद्धा. आणि आज श्रद्धाकडून आपल्याला या सगळ्या तिच्या यशाचं गुपित जाणून घ्यायचंय. तर मी तुझं मनापासून स्वागत करते. थँक्यू. अशीच दुसरी गेस्ट सुद्धा आज आपल्यासोबत आहे. तिचं नाव आहे स्नेहा देशपांडे. मूळ म्हणजे ती सुद्धा नाशिकचीच आहे. तिने बॅचलर इन फॅशन डिझायनिंग केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच तिच्या परफॉर्मन्सबद्दल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्सबद्दल तिला सलग 4 वेळा स्टुडंट ऑफ द इयरचा सन्मान मिळालेला आहे. विमोह हाऊस ऑफ आर्ट्स हे स्वतःचं आउटलेट तिचं आहे. आणि एक्झिबिशनच्या माध्यमातून ती देशात आणि परदेशात स्वतःच्या कलाकृतींची मी म्हणेल की एक छान आखणी करून, मांडणी करून त्याचं एक्झिबिशन घेऊन प्रत्येक फॅशन प्रेमींना ती मोहित करत असते. आणि आजही तिने खूप सारं आपल्यासमोर आणलेलं आहे. त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. स्नेहा, तुझं मनापासून स्वागत करते सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात. आणि नेहमीप्रमाणे 2 सूचना, विनंती की जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या TV संचाचा आवाज हा पूर्णपणे बंद ठेवा. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा ते प्रश्न आजच्या विषयाला अनुसरून असावेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करणार आहोत. आज सळसळतं रक्त युवा वर्ग आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि अर्थात आज युवा कौशल्य दिन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आमसभेमध्ये 2014 साली या दिनाची घोषणा करण्यात आली आणि हा दिन तरुणांना समर्पित करण्यात आला. म्हणून मी तुम्हा सर्वांना, तुम्हा दोघींना आणि आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्वात पहिला प्रश्न मी श्रद्धाला विचारेल की तू BA BEd केलं, शिक्षण घेतलंस, जर्नलिझमचं सुद्धा शिक्षण घेतलंस, पण वारली पेंटिंग हे काहीतरी तुझ्या शिक्षणापासून वेगळं आहे. अगदीच पूर्णपणे. तर हे वारली पेंटिंगचं कधीपासून डोक्यात आलं तुझ्या आणि तुला कधी कळालं की मला वारली पेंटिंगची आवड आहे?
मुळातच आता अगदी सुरुवातच अशी करते, मी थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगते. नक्की. माझे आई वडील दोघंही आर्टिस्ट आहेत, दोघंही टेक्सटाईल आर्टिस्ट आहेत, त्यामुळे चित्रकलेचं वातावरण तसं घरी होतच लहानपणापासून. पण मला कधीच वाटलं नव्हतं की मी त्यांच्या फील्डमध्ये जाईन. आणि घरी पण तशी इच्छा नव्हती की तू छान काहीतरी मस्त डिग्री घेऊन तुझं करिअर करावं. पण म्हणतात ना की वळणाचं पाणी वळणावरच जातं. माझ्याही बाबतीत काहीच तसंच झालं. अगदी म्हणजे वारली चित्रकलेची ओळख झाली शाळेत असताना, ज्यावेळेस आपण सगळेच एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्स देत असतो, आणि त्यावेळेस माझी वारली चित्रकलेची ओळख झाली. आणि ते फक्त एक तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. त्यानंतर खूप काही त्याच्याबद्दल विचार केला नाही. पण जसं शिक्षण पूर्ण झालं होत होतं एकीकडे, आणि तुला सांगायला मला गंमत वाटेल की आपण फ्रेंडशिप डे खूप छान साजरा करतो आणि फ्रेंडशिप बँड्स बांधतो. तर त्या वर्षी मी सेकंड इयरला होते आणि माझी आई मला म्हणाली की अगं काय सगळे बँड बांधतात तसं तू पण काय सगळ्यांसारखं करणार आहे, काहीतरी वेगळं कर. मग काहीतरी वेगळं म्हणजे काय की आपल्या घरात भरपूर चित्रकलेचं सगळं मटेरियल आहे, तर त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह कर ना. मग ह्याच्यातून खरं तर सुरुवात झाली की अरे आपल्याला वारली चित्रकला आवडते सुद्धा, सोपी सुद्धा आहे, पटकन ग्रीटिंग्स बनवून मैत्रिणींना देता येतील असं म्हणून त्या वारलीकडे वळले. आणि तुला खोटं वाटेल की साधारण एक 50-100 ग्रीटिंग केले, मला आता नीट आठवत नाही, तर सगळ्यावरती छान वेगळी वेगळी चित्र रेखाटली गेली. तर त्यावेळेस असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. पण मग त्यावेळेस खूप जुजबी माहिती होती माझ्याकडे. मग म्हटलं की आता ह्याच्या आधीच खोलात जाऊया आणि जास्तीत जास्त माहिती मिळवूया. पण मग जसं जसं शिक्षण पूर्ण होत गेलं आणि बीएड कम्प्लीट झाल्यानंतर मग पुन्हा वारलीकडे वळले. पहिलं एक्झिबिशन झालं 2013ला, आणि त्यावेळेस जे विषय हाताळले गेले, साधारण 100 चित्र माझ्याकडनं काढली गेली. त्या चित्रकलेची ताकद म्हणूया आपण, कारण ती मातीतली कला आहे. आणि अशी मग त्याची ती ओढ निर्माण झाल्यावरती मग आपण शांत बसूच शकत नाही. त्यातले जास्तीत जास्त अजून बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग हे ज्याचे जनक कोण आहेत आणि अजून कुठे जास्त शिकू शकते, आणि अशी मग सगळी ती 2013 पासून सुरुवात झाली. आणि मग 8 वर्षापूर्वीपासूनचा हा प्रवास तुझा सुरू झाला आणि आज तू एक वारली चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेस. क्या बात आहे. म्हणजे एखादी छोटीशी कला सुद्धा आपल्याला कुठच्या कुठे नेऊन पोहोचवते, याचं उत्तम उदाहरण आहे. असंच एक उदाहरण आपल्या समोर आहे, ते म्हणजे स्नेहा देशपांडेचं. हाय स्नेहा. हॅलो. तुलाही तोच प्रश्न विचारेल, मूळ हा प्रश्न विचारेल की प्रत्येक आई वडिलांना किंवा स्वतःलाही अगदी वाटत असतं की आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, एखादा ऑफिसर व्हावं, पण फॅशन डिझायनर व्हावं हे तुला कधी वाटलं आणि कधीपासून हा प्रवास सुरू झाला तुझा? खरं आहे, तुला आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. पण जसं श्रद्धा म्हणाली तसंच आमच्याही घरात अगदी आजी आजोबा पणजी पणजोबा यांच्यात म्हणजे पिढीपासून कला नेहमी घरात होतीच. म्हणजे गाणं असू दे किंवा चित्रकला असू दे, त्याच्यामुळे त्याची आवड तर मला लहानपणापासून होतीच. आणि घरूनही म्हणजे मला असं कधी सांगण्यात आलं नाही की म्हणजे तू डॉक्टर किंवा इंजिनियर हो किंवा आर्किटेक्ट हो, असंच काही नाही. मी जे क्षेत्र निवडीन त्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा नेहमीच होता. त्याच्यामुळे मला म्हणजे कला क्षेत्रातच काहीतरी करायचं होतं, पण अप्लाइड आर्ट्समध्ये काहीतरी करायचं होतं. म्हणजे नुसती पेंटिंग्स किंवा पोर्ट्रेट्स करणं असं न करता त्याचा ऍक्च्युअल आयुष्यात काहीतरी आपल्याला उपयोग व्हावा असं काहीतरी. तेव्हा जेव्हा शोध घेतला की काय काय संधी उपलब्ध आहेत, तेव्हा लक्षात आलं की फॅशन डिझायनिंग जेव्हा मी केलं तेव्हाही ते नवीनच होतं रिलेटिव्हली, आणि अजूनही त्याच्याकडे सिरियस करिअर ऑप्शन म्हणून नाही बघितलं जात. पण तेव्हा शोध घेतला, वेगवेगळ्या कॉलेजेसचे काय कोर्सेस असतात ते लक्षात घेतलं. तेव्हा असं वाटलं की नाही, फॅशन डिझायनिंग आपण करू शकतो. म्हणजे हँड पेंटिंग तर माझ्याकडे होतंच, पण ते कापडावर करावं असं तेव्हा वाटलं प्रकर्षाने. त्याच्यामुळे घरच्यांचा पाठिंबा कायम होताच. फक्त जे काही करायचं ते सिरियसली काहीतरी हॉबी किंवा छंद म्हणून न करता करिअर म्हणूनच करायचं असं तेव्हापासूनच ठरलेलं होतं. आणि मला असं वाटतं अशी जर इच्छा आणि अपेक्षा प्रत्येक घरातल्या आईवडिलांची असेल तर नक्कीच कौशल्याला प्राधान्य दिलं जातं आणि मग त्या माध्यमातून एक चांगलं करिअर घडवलं जातं. याचं एक उत्तम 2 उदाहरणं आज आपल्या समोर आहेत. आणि म्हणून आता मी पुन्हा एकदा श्रद्धाकडे वळते की जेव्हा वारली पेंटिंगचं शिक्षण तू घ्यायला लागलीस तेव्हा या शिक्षणातून काहीतरी आता पुढचं शिक्षण घ्यावं अशी तुझी इच्छा निर्माण झाली असेल, तर वारली मधलं असं नक्की कोणतं शिक्षण तू घेतलंयस का की ज्यातून तू
आता इतका प्रवास इथपर्यंत तू साधला आहेस. हो. एकतर मुळातच मी थोडं वारलीविषयी सांगते. कसा वारली ही एकतर आदिवासी जमात आहे. हो. बऱ्याचशा आदिवासी जमाती आहेत आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवरती, पण त्यातले सगळेच लोक चित्र नाही काढत. बरोबर. तर वारली ही जी एक स्पेसिफिक जमात आहे, ते त्यांचं सगळं संस्कृतीचं दर्शनच त्यांच्या चित्रांमधनं घडतं. हो. तर त्यांच्या अशा काही मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, त्यांचे असे चित्राविषयीचे नियम आहेत, काय करायचं नाही, कुठल्या जागी कुठलं चित्र काढायचं, हे सगळं ठरलेलं असतं. त्यांचं अच्छा. अगदी साचेबद्ध असतात सगळी चित्र. तर मग काय करायचं नाही हे जाणून घेणं मला खूप महत्वाचं हो. होतं. कारण की आपण सर्वसामान्यपणे प्रवाहात वाढलेलो आहोत, शहरात वाढलेलो आहोत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं तसं ज्ञान मला नव्हतं, जे मला पाड्यांवर जाऊन शिकावं लागलं. म्हणजे त्या लोकांमध्ये राहून त्यांच्याशी बोलून, आणि सुदैवाने माझ्या वारली चित्रकलेचे जनक, पद्मश्री पुरस्कार विजेते जिव्या सोमा मसे हो. यांची भेट झाली, आणि त्यांनी अगदी मुक्त हस्त मला त्यांची कला दिली. म्हणजे बात. कुठलाही आडपडदा न ठेवता, काहीही झाकून न ठेवता, अगदी सढळ हाताने त्यांनी ती कला दिली. काय नाही करायचं ते सांगितलं. त्याच्यामुळे कळलं की काय करायला हवं, किंवा त्यांचे काही नियम आहेत. तो देवचौक काढणं, त्याच्यामधल्या ज्या काही बारकावे आहेत ते त्याच जागेवरती असतात. त्यानंतर तारपा नाच असेल, तर ह्या सगळ्या वस्तू. आणि दुसरं म्हणजे की चित्रामध्ये रंग नाही वापरायचे. आपण चित्रकला म्हटलं की आपण अगदी उधळण करत असतो हो. रंगांची, पण ह्याच्यात अगदीच उलट आहे. अगदी फक्त एकच पांढरा रंग वापरला जातो. आणि ते लोक त्यांच्या घरांवरती ही चित्र काढतात. त्यांची घरं ही मातीपासून सारवलेली, शेणाने सारवलेली असतात, त्यामुळे त्यांना अगदी रोज भिंत सारवणं, त्याच्यावरती रोज चित्र काढणं सहज शक्य असतं. तर मग जसं मी आजोबांना, आता मी जेव्हा सोमा मसे यांना मी आजोबा म्हणते, जसं मी आजोबांच्या जास्तीत जास्त संपर्कात येत गेले आणि त्यांच्याकडनं ते बारकावे कळत गेले. ते खूप काही बोलत नाही, त्यांची अशी एक विशिष्ट भाषा आहे. वारली लोकांची एक स्पेसिफिक बोली भाषा आहे, ती आपल्याला थोडी समजते, थोडी नाही समजत, पण ती चित्र इतकी बोलकी आहेत ना की त्याच्यातून हा विषय काय आहे हे नीट कळतं. नक्कीच. आणि त्यांची संस्कृती सुद्धा आपल्याला वारली चित्रातून ही वारंवार प्रगट झालेली दिसते. मला स्नेहाला आता विचारायचं की आजच्या दिनाचं छान सुंदर आयोजन आहे, औचित्य आहे, आणि याच दिवशी एक प्रश्न मनामध्ये येतो की जेव्हा आपण पुस्तकी शिक्षण घेतो तेव्हा कुठेतरी आपल्या कलांकडे दुर्लक्ष करत असतो. पण आता कलेचं जर शिक्षण आपण घ्यायला लागलो तर नक्कीच ते आपल्या आवडीचं असतं आणि त्यासाठी आपण खूप मन लावून प्रयत्न करत असतो. खरं. तू जेव्हा फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घ्यायला लागलीस तेव्हा तुझा अनुभव कसा होता? फॅशन डिझायनिंगचं एकतर म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं, कारण फॅशन म्हटलं की त्याच्यात फॅशन जर्नलिझम पासून फॅशन कम्युनिकेशन असे अनेक प्रकार असतात. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की काय करायचं, तर माझं ठरलं होतं की डिझायनिंग करायचंच आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्याच्यात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची ओळख होते. आता भारतात इतक्या कला, म्हणजे टेक्स्टाईल म्हटलं किंवा कपड्याचे सुद्धा इतके प्रकार आहेत वेगवेगळे, त्याची ओळख करून देणे किंवा म्हणजे प्युअर कपडा कसा आहे, सिंथेटिक कपडा कसा आहे, हे सगळं कळणं, याच्यासाठी ते शिक्षण गरजेचं असतं. म्हणजे त्याच्यात म्हणजे आपण म्हणू की आता फॅशन डिझायनिंगमध्ये 4 वर्षात काय शिकायचं, तर हे सगळं शिकता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला ओळख मिळते अगदी, म्हणजे धाग्याच्या क्वालिटीपासून ते कपडा बनतो, त्याच्यात काय काय प्रोसेसेस असतात, या सगळ्यासाठी ते शिक्षण खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे डिग्री घेणं हे पण तेव्हाच माझं ठरलेलं होतं की डिग्री घ्यायची, व्यवस्थित शिक्षण घ्यायचं, कारण हा हौसेचा प्रकार नाही. फॅशन डिझायनिंग हा हौसेचा प्रकार नाही, याच्यात उत्तम करिअर करता येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे व्यवस्थित इंटर्नशिप, त्याच्यानंतर 2 वर्ष नाशिकलाच जॉब, आणि त्याच्यानंतर 4 वर्ष मुंबईला अनेक वेगवेगळ्या नामांकित ब्रँड्सच्या अंडर मी काम केलं. तिथे आपल्या म्हणजे कामाचा दर्जा कसा राखावा, किंवा कितीही म्हणजे प्रेशर असलं, डेडलाईन असली तरी सुद्धा समोर जे क्लायंट्स आहेत ते पण त्यांचा वेळ आणि पैसा खर्च करून आपल्याकडे येतात, त्याच्यामुळे त्यांचं समाधान हे नेहमीच महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आता त्या 4 वर्षानंतर जेव्हा मी स्वतःचा ब्रँड सुरू केलाय, तेव्हा तिथे जॉब करत असताना एक बॉस होता, आता जे क्लायंट्स आहेत ते सगळेच माझे बॉस असणार आहेत. त्याच्यामुळे ते आपण जर सातत्य इथेही ठेवलं, ती चिकाटी इथेही ठेवली, तर जॉब आणि स्टार्टअप किंवा बिझनेस याच्यात तसा फरक नाहीये. आपल्याला तेच श्रम इथेही घेणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की काम कोणतंही असू दे, तिथे जर आवड असेल तर सगळं काही शक्य होतं. आता तुम्ही स्क्रीनवर बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, मला माहिती आहे तुम्हाला त्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचंय, पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सखी सह्याद्री.
वर्ल्ड युथ स्किल डेच्या निमित्तानं आज आपण बोलत आहोत आणि आपल्यासोबत अमेझिंग 2 गेस्ट आहेत, युथ आहेत, यंग आहेत आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारत आहोत. आता जाते मी श्रद्धाकडे. श्रद्धाला विचार असं वाटतं की नवनिर्मिती, कल्पकता, काहीतरी नवीन करण्याची आवड या सगळ्यामध्ये माणसाला नेहमी आनंद मिळतो आणि आनंदासोबतच समाधानही मिळत असतं. तुला तुझ्या कामात ते समाधान आणि आनंद कसं मिळतं? नक्कीच. म्हणजे कुठलीही कला साकारणं हे एका बाळाला जन्म देण्या सारखंच असतं साधारण. अगदी. आणि म्हणजे एका आईला आपलं बाळ हातात घेतल्यावरती जसा आनंद होतो तसं ते एखादं चित्र किंवा एखादी कलाकृती पूर्ण झाल्यानंतर तो आनंद जाणवतो आणि ते समाधानही जाणवतं. आणि ज्या वेळेस ती कलाकृती बघून समोरच्या लोकांची जेव्हा प्रतिक्रिया येते की अरे किती सुंदर आहे किंवा हे खूप मस्त वाटतंय, तेव्हा तो म्हणजे परिपूर्ण आनंद असतो असं मला वाटतं. कारण की समाधान हे अर्थातच आपल्या आवडीच्या गोष्टी केल्यानेच मिळतं. ते जर का समोरच्याला पण तेवढंच अपील झालं आणि आपण अर्थातच सगळेच आपण एका स्तुतीचे किंवा एका कौतुकाच्या थापेचे भुकेले असतो आणि ते समोरच्याकडून मिळालं की नक्कीच आपण जे काही कष्ट करत असतो किंवा अरे हे करत असताना हे राहून गेलो, हे जे राहून गेल्याचं जे दुःख असतं ना ते विसरायला होतं. बरोबर. म्हणूनच आजकालच्या सगळ्या तरुणांना हे सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमच्या नावडीचं काम करता, म्हणजे तुम्हाला न आवडणारं काम करता, तेव्हा कुठेतरी तुमचं मानसिक स्थैर्य सुद्धा हललेलं आपल्याला दिसतं. ते होता कामा नये. यासाठी आपल्याला आपल्या आवडीचं काम करणं खूप गरजेचं आहे. आणि आज कौशल्य विकास दिनाच्या निमित्तानं त्या सगळ्या युवा वर्गाला, जो युवा कुठेतरी भरकटलेला दिसतो, कुठेतरी नोकरीच्या त्याच पणामध्ये ते रोजचं काम करताना दिसतो आणि त्यामुळे त्याच्या या कला कौशल्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं, जे तुम्ही दोघींनी अजिबात केलं नाही. आणि त्यामुळेच तुम्ही आज आमच्या समोर इथे आहात आणि हे धाडसाने सांगताय. हेच मी स्नेहालाही विचारेल किंवा जेव्हा तोचपणा नोकरीतला निघून जातो तेव्हा काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण होते तरुण वर्गामध्ये. तुझ्यामध्ये ही उमेद कधी निर्माण झाली? जसं मी मगाशी सांगितलं की 4 वर्ष जॉब केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की केवळ एक जॉब न करता आपल्याला याच्यात आणखी माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल या क्षेत्रात. तर सस्टेनेबल फॅशनची ओळख माझी त्या काळात झाली की सस्टेनेबल फॅशन म्हणजे काय किंवा त्याचा आपल्या म्हणजे पर्यावरणावर कसा परिणाम होतो. आणि आपण तिथे जॉब करत असताना एक प्रकारे आपणही त्याच्यातच सहभागी होतोय. त्याच्यामुळे त्याच्यापासून जर काही वेगळं करायचं असेल तर त्याच्यासाठी स्वयंशिस्त ही खूप महत्वाची आहे. असं नाही की तुम्ही आता जॉबला जाता तिथे तुम्हाला वेळेवर हजर राहणं जसं गरजेचं आहे, तसं इथेही तुम्हाला स्वयंशिस्त पाळून स्वतःचं एक टाइमटेबल आखून स्वतःच्या डेडलाईन्स घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे नक्कीच आहे की जॉबमध्ये तोचपणा येतो जर तुमचं आवडीचं काम नसेल. तर जसं माझ्या बाबतीत असं झालं की काम माझ्या आवडीचंच होतं, पण तरीसुद्धा त्याला हा जेव्हा अँगल मिळाला की आपण पर्यावरणासाठी काहीतरी करायला हवं, त्याच्यानंतर मग माझ्या डोक्यात विमोह हाऊस ऑफ आर्ट्स या ब्रँडची संकल्पना आली आणि तिथूनही सुरुवात झाली. नक्कीच. आणि आम्हाला स्क्रीनवर आता भरपूर असे तुझे छान छान कलाकृती दिसलेल्या आहेत आणि त्यातून तू नक्कीच काहीतरी नवनिर्मितीकडे जातेस आणि एक आजच्या पिढीला आवडेल अशा गोष्टी, पण त्यातही संस्कृती कुठेही सोडलेली दिसत नाही. हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की आता तुझ्या अंगावरच्या दुपट्ट्यापासून ते इथे ठेवलेल्या सगळ्या वस्तूंमध्ये मोस्टली मला खण दिसतोय आणि तू खणावर खूप काम केलंयस ते पण दिसते. तर ते आम्हाला त्याबद्दल थोडंसं सांग. हो नक्कीच. जेव्हा ब्रँडची सुरुवात करायची असं ठरलं तर मी मराठी असल्यामुळे मला असं वाटलं की आपण आपल्या ज्या काही आपण परंपरागत गोष्टी बघतो त्याच्यापासून सुरुवात करूया आणि त्याच्यामुळे खण निवडला मी पहिल्यांदा. आणि मग खणावर जे हँड पेंटिंग करायचं ते महाराष्ट्रीयन आपले जे दागिने असतात त्याचं पेंटिंग करण्यापासून याची सुरुवात झाली. जसं ती साडी जी आता दिसतीये स्क्रीनवर आणि त्याचे ते नथीचे डिझाईन्स आणि ते कलर्स आणि तो खण, इथून पाठीमागे आपण खण फक्त एक टिपिकल कलर मध्येच पाहत आलोय स्नेहा. बरोबर. खूप कलरफुल आज हे सगळं दिसतंय. तुझ्याकडे इथे सुद्धा भरपूर काय काय दिसतंय, तर ते दाखव ना आम्हाला. नक्कीच. स्वतः हा आपला टिपिकल महाराष्ट्रीयन जो दागिना आहे, वा, तन्मणी म्हणतो आपण तो. त्याच्यानंतर हा जो आहे कोल्हापुरी साज आहे. वा, कपड्यावर सुंदर नक्षीकाम दिसतंय आपल्याला आणि अर्थातच हे करायला खूप मेहनत लागत असेल. नक्कीच नक्कीच मेहनत आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ती पण बरीच वेळखाऊ आहे. बाजूबंद आहे.
आणि तसंच म्हणजे जसं खण आणि महाराष्ट्रीयन दागिने तसंच हा. आपली जी ठिपक्यांची रांगोळी असते हो सो त्याच्यापासून प्रेरणा घेऊन मग ती केलेली कपड्यावर अवतरू शकते हेच किती छान आहे. वाव. ही कुशन कव्हर्स मस्त. आहेत आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे हवे ते प्रकार आणि हवे ते रंग रंग. वा, सुंदर रंग दिसतात सगळे. आणि अर्थात हे रंग आपल्याला कायम आकर्षित करत असतात आणि नक्कीच. याच रंगांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रसन्नता मिळत असते. अजूनही भरपूर काही आहे ते आपल्याला पाहायचंय, पण कार्यक्रमामधला पहिला फोन आपल्याला आलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारतायत फोन ऑफ फ्रेंड वरून. विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार. ओके, फोन टेक्निकल प्रॉब्लेममुळे कट झालाय. आणि स्नेहा, तू जे आता दाखवलंस ते सगळं कपड्यांवरची कलाकृती दिसतीये आणि खण तिथे खूप विशेषतः वापरलाय. तर खणाबद्दल तुला काय वाटतं की आज खण हा महाराष्ट्रातला एक कपडा आहे, कापडाचा प्रकार आहे, पण त्यावर इतकी सुंदर कलाकृती जेव्हा तू करतेस तेव्हा नक्कीच तुझं भविष्यातलं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे, ते काय? नक्कीच नक्कीच. आता असं आहे की पूर्वी खणाचे रंग म्हणा किंवा जे विविंगचे वेगवेगळे प्रकार असतात ते खूप लिमिटेड होते, पण आता नव्याने आपण खण बघतो त्याच्यात असंख्य कॉम्बिनेशन्स वेगवेगळी आणि असंख्य प्रकार निघालेत. म्हणजे साड्यांमध्ये सुद्धा टोप पदर म्हणा किंवा पट्टी पदर म्हणा किंवा एक रनिंग म्हणजे तुमचा थ्रूआउट तोच खणाचा विविंगवाला कपडा, असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामुळे भविष्यातलं म्हणजे एक काय म्हणतात त्याला प्लॅनिंग असं म्हणायचं ठरवलं तर आता मी जे करते ती आपली महाराष्ट्रीयन किंवा मराठी संस्कृती आहे, पण हँड पेंटिंगच दुसऱ्या कुठल्या टेक्स्टाईल्सवर, कारण भारतात इतके प्रकार आहेत कापडांचे म्हणा किंवा कलांचे म्हणा, तर ते आणि माझं हँड पेंटिंग याचा कसा संगम करता येईल असं एक प्लॅनिंग आहे. आणि जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचं, कारण आता सध्याचा काळ असा आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाईन कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. आणि ऍक्च्युली त्याच्यासाठी आज 5 वाजता मिनल यांच्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आणि राह फाउंडेशन यांच्या कोलॅबोरेशननी एक वेबसाईट लॉन्च करतो आम्ही, कन्झ्युमर शॉपी म्हणून. सो त्याच्यात ही सगळी प्रॉडक्ट्स किंवा जे ज्यांना लोकांपर्यंत पोचायचं आहे पण टेक्निकल गोष्टींमुळे ज्यांना पोचता येत नाही, सो अशांसाठी तो प्लॅटफॉर्म असणार आहे. आजच्या दिनाचं खूप सुंदर औचित्य तुम्ही साधले. आणि अजूनही जे तरुण या विळख्यात अडकलेले आहेत की मी नोकरी करू की माझा असा कौशल्याच्या जोरावरचा स्वतःचा व्यवसाय करू, त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता मी श्रद्धाकडे वळते. श्रद्धा, हे सगळं आता जेव्हा स्नेहाने दाखवलं तेव्हा सगळं कलरफुल आपल्याला दिसलं, पण जेव्हा जेव्हा वारली पेंटिंग आपण पाहतो किंवा ती चित्रकला आपण अनुभवतो तेव्हा त्यामध्ये विशेषतः 2च रंग आपल्याला दिसतात. एकतर एक पांढरा दिसतो आणि एक विटकरी रंग आपल्याला दिसतो. तर असं का? सांगते. मी जसं म्हटलं की ही आदिवासींची चित्रकला आहे, वारली लोकांची, आणि ते ज्या भागात राहतात तिथे त्यांना जी साधन सामुग्री उपलब्ध आहे त्याच्यातून ही कला साकारण्याचा ते प्रयत्न करतात किंवा ते साकारतात. तर मुळातच ते अतिशय दुर्गम भागात राहतात, त्यांच्या गरजाही कमी आहेत आणि तिथे उत्पन्नाचं साधन किंवा रोजगाराचं साधन हे जास्त करून शेती आहे. आणि ज्या भागात राहतात त्या भागामध्ये ते भात जास्त पिकवतात, म्हणजे तांदूळ जास्त पिकवतात आणि ते तांदळाचं पिठापासून ही चित्र काढतात. आणि जसं मी म्हटलं की भिंती ह्या शेणानी आणि मातीने सारवलेल्या असतात, म्हणून तो एक तर तो शेणाचा ऑलिव्ह ग्रीन कलर येतो बॅकग्राऊंडला किंवा मातीचा लाल कलर येतो आणि त्याच्यावरती चित्र म्हणजे आपण जो रंग म्हणतो तो पांढरा एकच रंग असतो. ते तांदळाचं पीठ आंबवून त्याची एक तार सुटेपर्यंत विशिष्ट ती प्रोसेस होऊ देतात. त्याच्यानंतर बहिरीचा काटा असतो त्याचा ब्रश म्हणून वापर करतात आणि त्या काडीनी ते चित्र काढलं जातं. म्हणजे त्याच्यातला सगळ्यात मी दाखवते आता, देवचौक हा प्रकार जो आहे हा सगळीकडे प्रचलित आहे आणि हे त्यांचं म्हणजे हा देवच आहे, म्हणजे हा देवाचा चौक आहे. इथे मोर आहेत, चंद्रसूर्य आहेत, म्हणजे ते मुळातच निसर्ग पूजक पण आपल्याला त्यामध्ये अगदी निसर्गाची पूजा करणारे किंवा निसर्गाला देव मानणारे अशी ही लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रांमधनं सगळीकडे हेच दिसून येतं आणि म्हणून तो दुसरे रंग आपण का वापरत नाही त्याचं कारण हे की त्याचं जे मूळ आहे हे पांढरा रंग वापरणं हेच आहे. म्हणजे त्याला कुठेही धक्का न लावू देता आपल्याला हे सगळं पुढे चालू ठेवायचं आहे.
पण तरीही ती चित्रकला 2 रंगात असली तरी ती खूप आकर्षक वाटते आणि ती तुम्ही जेव्हा काढता तेव्हा त्याची किमया खूपच छान दिसून येते सगळ्यांच्या पुढे. अगदी. जसं की आता तुझ्या इथे समोर भरपूर काय काय दिसतंय आपल्याला, तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला तूच थोडंसं सांग. हो, हेच की वारली जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल हा माझा हेतू होता यामागे. हो. आणि मग तुम्ही काही अगदी छोटी पर्स घ्या, काही म्हणजे मोबाईल ठेव. आता सध्या मोबाईलला आपण खूप जास्त महत्व आहे, तर मोबाईलचे पॉप सॉकेट आहेत. बरं. तर आपण कोणतीही तुम्ही वस्तू घेतली तर त्या निमित्ताने तुमच्या घराघरापर्यंत वारली पोहोचेल, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि हे खूपच छान होतं, ही जे आजच्या keychain- काळातल्या हो. लोकांना मोबाईल होल्डर हे खूप महत्वाचं वाटतं आणि त्यावर वारली, वाव सुंदर. ही किचेन आहे. वा. अर्थातच हे सगळंच इको फ्रेंडली, आपण कुठेही कशालाही गालबोट न लावू देता हे सगळं करायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर ह्या बॅग्स आहेत, हे अगदी इझिली तुम्ही वापरू शकता किंवा हँडल करू शकता, अशा बॅग्स आहेत. त्यानंतर इथे हँडबॅग आहे, हँडबॅग आहे. त्यावर वारली चित्रकला किती सुंदर आणि म्हणजे अगदीच आकर्षित करते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं हे मला असं वाटतं. महत्वाचं आणि म्हणजे मूलभूत गरज झालेली आहे असं मास्क. आणि म्हणजे कुठूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत वारली कसं पोहोचवता येईल, Yes. त्यासाठीचा हा प्रयत्न त्याचा हा आहे. उद्देश आहे श्रद्धाचा आणि म्हणूनच ती आज हे सगळे प्रोडक्ट्स आपल्या समोर छान पद्धतीने घेऊन आली आहे. कार्यक्रमातला फोन आलाय आपल्याला, पुण्याहून श्रीधर बोलतायत आपल्याशी. नमस्कार. नमस्कार श्रीधरजी, बोला, आपला हो. प्रश्न विचारा. युवा मेकमन कौशल्यासाठी गव्हर्नमेंटची काही योजना आहे का, अच्छा, आणि याचं प्रशिक्षण कुठे मिळतं? ओके. आजच्या दिनाचं औचित्य साधून खूप चांगला प्रश्न मला असं वाटतं आलाय की जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त अशा कौशल्यांच्या आधारित काही शासनाकडून कोर्सेस चालवले जातात का? मला असं वाटतं स्नेहाला आपण विचारूयात, कारण तिने या कौशल्याचंच एक शिक्षण घेतलेलं आहे. काय सांगशील? नक्कीच सरकारतर्फे योजना राबवल्या जातात आणि त्याचा फायदाही तुम्हाला होतो, म्हणजे भांडवलाच्या स्वरूपात म्हणा किंवा तुमचं कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या स्वरूपात म्हणा. त्यांची जी, जसं आता आपण एक्झिबिशन्स म्हणतो तशी त्यांचीही एक्झिबिशन्स असतात. हो. सो त्याच्यात तुम्हाला तुमची कला आणि तुमची प्रॉडक्ट सादर करण्याची संधी मिळते. आणि म्हणजे आता ऑनलाईनचा जमाना आहे म्हणून मी म्हणते, पण ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर या सगळ्याची माहिती किंवा तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन लागतं हो. ते सगळं याच्यात तुम्हाला बघायला मिळू मग शकतं. गव्हर्नमेंट कडून यासाठी काही सबसिडी वगैरे असते? काही तुमची अनुदान? जी, नक्कीच, कारण त्याच्यावर म्हणजे त्यांचे रिव्ह्यूज अवलंबून हो. असतात. तुमची हो. प्रॉडक्ट्स काय आहेत, कशी आहेत, तुमची फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्याचा विचार करून ते आपल्याला त्या प्रमाणात मदत देऊ करतात. नक्कीच. आणि शासन आपल्यासाठी ही बाजारपेठ खुली करून देतं आपलेच बरोबर. काही नवनिर्मितीच्या गोष्टी ह्या जगासमोर आणण्यासाठी, ज्याचं उदाहरण स्नेहा सुद्धा स्वतः आहे की खण हा आपल्या महाराष्ट्राचा आहे, पण आज परदेशातही ती विकू शकते. मला असं वाटतं इथे कुठेतरी शासनाचंच एक बरोबर. योगदान आहे की त्या एक्झिबिशनच्या माध्यमातून ती ते मांडू शकते आणि जगासमोर ते आणू शकते आणि त्यातून विक्री त्याची होऊन ते नक्कीच जगभरात आपली संस्कृती पोहोचू शकते. तर आपल्याला अजूनही भरपूर काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर आपण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. जागतिक युवा कौशल्य दिन आज आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं 2 युवती आपल्या सोबत आहेत ज्यांनी या कौशल्याच्या जोरावर आपलं एक करिअर सेट केलंय. यातीलच एक स्नेहा आपल्या सोबत आहे. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी तू आम्हाला खूप छान छान रंगीबेरंगी कापडावर केलेलं तुझं नक्षीकाम दाखवलंस. त्याचबरोबर इथे मला काही राख्या दिसतायत, काही ज्वेलरी दिसतीये, त्याबद्दल सुद्धा सांग ना. नक्कीच. आता रक्षाबंधन येतंय, त्याच्यामुळे हो. आम्ही जे खणाचं जे कापड आहे त्याचे जे तुकडे उरतात, हो हो. तर ते वाया जाऊ द्यायचं नाहीत. हा आमचा फार म्हणजे पहिल्यापासून आपण जेव्हा हेतू एखादं होता. शिवतो तेव्हा चिंधी जेव्हा अगदी, राहते अगदी. आपली त्याच्यापासून. हो, क्या बात म्हणजे आहे. चिंधी सुद्धा वाया जात नाही. तर ती जे आपले लाकडाचे तुकडे असतात छोटे, हो. जे लाकडाचं काम, देव्हारे वगैरे बनवणारे लोक असतात, त्यांचा जो काही म्हणजे कचरा म्हणू शकतो हो. आपण ऍक्च्युली, सो त्याच्या बेसवर ह्या चिंध्या लावून या खणाच्या राख्या. आणि अजून एक ऍडिशन म्हणजे नारळाच्या करवंटीपासूनच्या बरं. राख्या, बरं. कारण नारळाची करवंटी ही खूप हार्ड असते डिग्रेड आणि होण्यासाठी. ते टिकणारं पण असतं. नक्कीच. त्याच्यामुळे या राख्या, आता रक्षाबंधन येते त्याच्या निमित्ताने. क्या बात आहे. मला असं वाटतं प्रत्येक बहिणीला आपल्या भावाच्या हातामध्ये टिकणारी राखी छान अगदीच. वाटेल आणि ते नातं सुद्धा तितकंच दृढ होईल. त्यामुळे खूप छान संकल्पना आहेत. काही ज्वेलरी दिसत आहेत, त्याबद्दल हो, पण सांग. नक्कीच. त्याचे जे मोठे तुकडे उरलेले असतात त्याचे हे नेक पीसेस आहेत. वाव,
तर आणि त्यावर नथीची सुंदर डिझाईन आहे. येस, म्हणजे जे आता आपण कुशन कव्हर्स किंवा कुर्ता पीसेसवर पाहिलं मला वाटतं आपण, तुझ्या गळ्यात सुद्धा हे सुंदर हो. दिसतंय, तेच आहे. तर आजकाल स्टेटमेंट नेक पीसेस घालण्याचा पण हो. एक Trend ट्रेंड आला आहे. आहे. हो, तर त्याच्याच प्रमाणे ही सरस्वती केलेली आहे. वा, हे म्हणजे नक्कीच मिनिएचर कोणालाही आपण म्हणू आवडेल शकतो. घालायला. येस, आणि हे ऍडजस्टेबल आहे, म्हणजे तुम्ही त्याची लेंथ ऍडजस्ट करू शकता. कुणाला लॉंग आवडतं, कुणाला शॉर्ट आवडतं. हम्म. आणि जे मणी वापरलेले आहेत ते सुद्धा लाकडीच आहेत कम्प्लिटली. म्हणजे आपली इतर ज्वेलरी कधी ना कधी ती खराब होतेच, पण नारळाच्या करवंटीपासून बनवलेली मला वाटतं ज्वेलरी नक्कीच. कधीच खराब होणार नाही. ही खूप टाकाऊ पासून टिकाऊ आहे. हो. आणि आता आपण जसं म्हटलो ट्रेंड बद्दल, तर या ट्रेंडचा विचार तू तुझ्या फॅशन डिझायनिंगच्या या क्षेत्रात कसा करतेस? जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा तर अगदी इंटरनॅशनल ट्रेंड्स किंवा नॅशनल ट्रेंड्स असे फॉलो करावे लागतात, जे ज्या पद्धतीचं तुमचं काम असतं त्यावर ते अवलंबून असतं. पण आता जसं आपण म्हटलं की खणाचा ट्रेंड पुन्हा येतोय, म्हणजे काय की त्याच्यात अजून संशोधन होतंय असं म्हणूया आपण. कारण म्हणजे त्या हातमागाला महत्त्व द्यायचं हे आमचं आधीपासून ठरवलं, कारण आता बरीचशी म्हणजे जे हँडलूम आहे ते पॉवरलूमकडे शिफ्ट होतंय. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं की वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जे हातमागावर काम करतात ते लोक खूप कमी झालेत. म्हणजे जवळपास 50,000 ते 5,000 त्यांची संख्या आलेली आहे. तर त्याच्यामुळे हँडलूमला आपण महत्त्व दिलं तर ते त्या कारागिरांना पुन्हा काम मिळेल. आणि जसं आता आपण म्हटलं तसं नवीन त्याच्यावर कॉन्सेप्ट घेऊन जर आपण ते प्रेझेंट केलं तर आजकाल म्हणजे खणाचे अगदी वन पीस सुद्धा आपण बघतो. नक्की. त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तीच गरजेचं आहे. आत्ताच्या युगाला रेलेव्हंट कशी होईल, आधीची कला जी होती ती. आणि मला असं वाटतं आजच्या पिढीचे हे विचार आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की फॅशन म्हटलं की आपण फक्त पाश्चात्य संस्कृतीचाच का अवलंब करायचा? आपल्या असणाऱ्या गोष्टींकडे, म्हणजे पुरातन काही आपले कापड आहेत, आपल्या वस्तू आहेत, त्यापासून सुद्धा खूप नवनिर्मिती आणि फॅशन येऊ शकते. आपलाच ट्रेंड बाजारामध्ये नक्कीच बरोबर. छान मी पद्धतीने तेच तो विकला म्हणणार जाऊ होते शकतो, की ट्रेंड आपणही सुरू करू शकतो. आणि जो त्याच्यामुळे. की तू आता केलायस, आणि तुझ्या हातून आता हे खण आणि खणापासून निर्माण केलेल्या गोष्टी आता जगभरात पोहोचू दे, अशा शुभेच्छा आजच्या दिनानिमित्त असणार आहेत. मला असं वाटतं की हे सगळं विचार करत असताना फक्त आवड म्हणून नाही, तर एक इन्कम सोर्स म्हणून सुद्धा तू याच्याकडे नक्कीच पाहत असशील. नक्कीच. तर ते कसं गणित तू बसवतेस? एकतर मी सांगेन की सुरुवात जेव्हा तुम्ही करता एखाद्या स्टार्टअपची किंवा एखाद्या कल्पनेची, तर याचा एक प्रयोग म्हणून, जसं आता मी माझा प्रयोग म्हणून मी एक्झिबिशन्स करून पाहिली हो. की कारण लोक शेवटी जज करणार आहेत तुमचं प्रॉडक्ट. त्याच्यामुळे त्यांना आवडलं तर तुमचं प्रॉडक्ट तुम्ही बनवण्याला काही मतलब आहे. त्याच्यामुळे त्याला कसा रिस्पॉन्स येतो हे तुम्ही बघू शकता. किंवा जसं मी काही महिने साईड बाय साईड फ्रीलान्सिंग करत राहिले आणि त्याच्या जोडीला हे केलं. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायलाच हवं की म्हणजे पॅशन आहे, तुमची आवड आहे, बरोबर आहे, पण त्याचा इन्कम सोर्स झालाच पाहिजे कुठेतरी, नाहीतर मग तो केवळ छंद म्हणूनच राहतो. बरोबर. त्याच्यामुळे हा विचार प्रत्येकाचा प्रत्येक फील्डनुसार बदलणार नक्कीच. पण बेसिकली आपण असं सांगू शकतो की तुम्ही म्हणजे पूर्ण विचार करून, प्लॅनिंग करून आणि काही डेडलाईन्स ठरवून किंवा माइलस्टोन्स ठरवून की म्हणजे इतक्या महिन्यात मला हे अचीव करून बघायचंय, किंवा तुमचे रिसोर्सेस काय असणार आहेत. आता माझं खणाचं आहे, मी फॅब्रिक कुठून घेणार आहे, कारण फॅब्रिक हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे एक भाग. त्याच्यामुळे आम्ही प्रेफर करतो की आम्ही जे कारागीर आहेत त्यांच्याकडून जर डिरेक्टली आम्हाला हे घेता आलं तर मध्ये कोणी राहत नाही, म्हणजे एजंट्स म्हणा किंवा असं कोणी राहत नाही, आणि खात्रीशीर आपल्याला तो जे म्हणजे रॉ मटेरियल आहे ते हातात येऊ शकतो. आणि नक्कीच तू जेव्हा हे सगळं उभं करत असतेस तेव्हा त्यासाठी लागणार अर्थार्जन हे खूप महत्वाचं ठरतं. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी शब्बासकीच्या थापेबरोबर काहीतरी मिळू लागतं, त्याचं महत्व हे नक्कीच वाढत जातं आणि त्यातला अभ्यास पण वाढत जातो, जसा श्रद्धाचाही वाढलेला आहे. आणि तिने सुद्धा याचा विचार खूप बारकाईने केलाय. हल्ली सुशिक्षित बेरोजगार ही एक वेगळी संकल्पना रूढ होती आपल्याकडे, आणि त्याच्या विळख्यात तर खूप सारे तरुण आपल्याला अडकलेले दिसतात. काय सांगशील श्रद्धा की याबद्दल बेरोजगारी सुद्धा कमी होऊ शकते अशा कुशलतेच्या माध्यमातून? हो, नक्कीच. आपण आपल्याला अगदीच म्हणजे जसं आपण म्हणतो ना, वारा येईल तसं पाठ फिरवता आपल्याला आलं पाहिजे. आता आपण सगळेच मागच्या 1.5-2 वर्षापासून खूप सफर होतोय, तर ह्यात प्रत्येकालाच ह्या सगळ्याचा फटका बसलाय. पण आपण त्यातल्या त्यात आपण बुडत्याला काडीचा आधार म्हणतो ना, तसं आपण काय करू शकतो जे सगळ्यांना गरजेचं पण आहे, आणि आपल्याला त्यातल्या त्यात आपल्याला कमी भांडवलामध्ये ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत त्याच्यातून आपण काहीतरी नवीन निर्माण करून ते लोकांपर्यंत
पोहोचवलं, जेणेकरून आपल्यालाही 2 पैशाचा फायदा होईल आणि समोरच्या माणसाची ती गरजही भागेल आणि त्यालाही खूप खर्चात नाही न घालता. तर असा हा दोन्ही समतोल साधणं हे म्हणजे वर्षभरात मी शिकलीये खरं तर, 1-2 वर्षात. त्यामध्ये मास्क शिवणं म्हणजे आता गरज झाली होती की काहीतरी तर घरात करत राहिलं पाहिजे. मग अगदीच 8-9 महिने शांत बसून होतो आपण सगळे, पण ह्याच्यात काय डोक्याला चालना आणि हातालाही काहीतरी काम, आणि ती कला शांत नाही बसून देत आपल्याला बिलकुल. आणि त्याच्यातून शिवाय अर्थार्जनही झालं पाहिजे, असं सगळ्याच दगडांवर पाय ठेवणं गरजेचं होतं. मग त्याच्यातून सुचलं की एकतर पेपर क्विलिंग ही आर्ट सुचली, याच्यातून आपण एक उद्योग करू शकतो. तो म्हणजे पेपर क्विलिंगच्या अनेक वस्तू आपण बाजारात बघतो, ज्वेलरी पासून सगळंच, अगदी वॉल पीस सगळंच. तर मग त्याच्यापासून राख्या बनवणं सुरू झालं, ज्याच्यामध्ये अजून इको फ्रेंडली कशा बनवता येईल ह्याकडे थोडासा याचा अभ्यास केला. तू आणल्यात आज वाटतं मला, ते बोलता बोलता तू दाखवाव्यात प्रेक्षकांना. आणि त्यात सीड पेपरचा आपण वापर केलेला आहे, जेणेकरून ती राखी एक दिवस आपण बांधल्यानंतर तिचं काय कचऱ्यात न टाकता ती तुमच्या घरातल्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकली तर त्यात असलेल्या सीड पासून अजून एक तुळशीचं रोप छान तयार होईल त्याच्यातून. अशी ही कल्पना होती आणि ज्याची अगदीच नॅशनल टेलिव्हिजननी सुद्धा दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक आपण राख्याची विक्री केली. मला सांगायला आनंद होतोय. आणि त्यामध्ये मला माझ्या काही मैत्रिणींना पण सहभागी करून घेता आलं, जेणेकरून त्यांची सुद्धा मदत ही फुकट नाही गेली, त्यांनाही एक काही मदत झाली याच्यातून. आणि म्हणजे जो एक सगळं असं जे थांबलं होतं ते कुठेतरी सुरू व्हायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आणि मास्क मी म्हणेन की मी त्यावेळेस मास्क बनवायला शिकले आणि त्याच्यावर आता अर्थात वारली कुठेच सोडायचं नाही, त्याचं कनेक्शन कुठेतरी हवंच आहे तुला. अगदी. तर मग असं झालं की पोलीस होते आपले, महाराष्ट्र पोलीस झाले, त्यानंतर पेट्रोल पंपावरचे कर्मचारी ज्यांना उभं राहणं गरजेचं होतं, आरोग्य खात्यामध्ये आरोग्य खात्यातली लोक होती, ज्यांना अगदी आपलं सगळं बाजूला ठेवून उभं राहणं गरजेचं होतं. त्यासाठी मी काय करू शकते, तर मग मी हे वारली पेंटिंग केलेले मास्क मी बनवले, म्हणजे मास्क शिवून त्याच्यावरती वारली पेंटिंग केलं आणि ते त्यांना मोफत वाटले त्या काळामध्ये, कारण तेव्हा ते मोफत वाटणं गरजेचंही होतं, कारण की ते अहोरात्र ड्युटी करत होते, आपल्यासाठी उभे होते. सो त्यांनाही त्यांच्यासाठी पण थँक्स म्हणणं गरजेचं होतं. बरोबर. आणि या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून तू त्यांना थँक्स म्हटलं आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट सुद्धा केलं. पण नक्कीच या सगळ्यामधून आपल्याला एक कळतं की कला कुठेही आपल्याला शांत बसून देत नाही. कार्यक्रमातला फोन आलाय आपल्याला, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार रवींद्रजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. रवींद्र कुडाळकर, हो, संचालक कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगाव. खरं तर आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त अतिशय समर्पक विषय घेतलाय, त्याबद्दल मी अभिनंदन करतो सह्याद्री वाहिनीचं. धन्यवाद. आम्ही देखील याच क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवत असतो. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे झोपडपट्टी कामगार असतात म्हणा किंवा ग्रामीण आणि आदिवासी विभागातील ज्या महिला आहेत त्यांना फॅशन डिझायनिंग मधील अत्याधुनिक ट्रेंड म्हणा, बदलत्या जीवनशैलीतील मागणी असलेले ट्रेंड्स फॅशन डिझायनिंग मधले याबद्दल ते अनभिज्ञ असतात. तर यांच्यासाठी काही वेगळं आपल्याला करता येईल का, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने? पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की सापुताऱ्याच्या पायथ्यावर डांग नावाच्या आदिवासी भागातील वारली पेंटिंग मी पाहिलेले आहे, तिथे कामही केलेलं आहे आम्ही. तर स्पेशली गुजरातमधील वारली पेंटिंग आणि आपल्या महाराष्ट्रातील वारली पेंटिंग या दोन्हीमध्ये काही फरक असतो का? धन्यवाद. वा, मला असं वाटतं दोघींनाही समर्पक असे 2 प्रश्न रवींद्रजींनी विचारलेत आणि सर्वप्रथम त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देते आजच्या दिनाच्या. स्नेहाला प्रश्न आहे की कामगार वसाहतीमधल्या ज्या महिला असतात त्यांना घर बसल्या हे काम आपण फॅशन डिझायनिंगचं कसं देऊ शकतो, किंवा त्या या जगापासून खूपच अनभिज्ञ आहेत, म्हणजे त्या दिसतच नाही या क्षेत्रात, तर त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करू शकतो? मला असं वाटतं की आता जसे म्हणजे मी शिक्षण घेतलं आहे फॅशन डिझायनिंगचं, तर मला वाटतं की एक ॲक्च्युली अल्टिमेटली आयडियल असं होईल की त्यांना ते शिक्षण मिळावं, पण सध्याचं ती जी गॅप आहे ती भरून निघेपर्यंत आपण असं करू शकतो की मी आहेत, माझ्याबरोबर ज्या माझ्या मैत्रिणी शिकल्या किंवा ज्या आत्ता त्या क्षेत्रात कार्यरत आहेत
सो त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचून मला वाटतं हे जे ट्रेनिंग आहे ते द्यावं किंवा तसं करता येईल असं मला वाटतंय, कारण की हा बराच मोठा विषय आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याकडून का म्हणजे माझ्याकडून मी फॅशन डिझायनर आहे तर मी असं म्हणू शकेन की कदाचित म्हणजे जसं आता हा कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मी माझी मदत देऊ केली थोड्या प्रमाणात का होईना, आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्याबरोबर शिकल्या, जे माझे प्रोफेसर्स आहेत, हो. सो त्यांना विनंती करून, कारण आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण करू शकतो, सो तशी काहीतरी सोय जर आपल्याला करता आली तर नक्कीच. मला आणि वाटतं की तुझ्या एका तसं आउटलेटच्या माध्यमातून जेव्हा तुझं मोठं बरोबर. प्रोडक्शन चालू होईल तेव्हा सुद्धा या सगळ्या भगिनी कामगार म्हणून नक्कीच. त्यामध्ये नक्कीच सहभागी होऊ शकतात, जेणेकरून त्यांच्याही हाताला थोडासा रोजगार मिळेल बरोबर. आणि त्यातून काहीतरी नवनिर्मिती नक्कीच साधली जाईल. श्रद्धासाठी एक प्रश्न होता की गुजरात आणि महाराष्ट्र इथल्या वारली पेंटिंग मध्ये काय फरक आहे का? तर तो आहे, तर तो काय आहे? खूप असं नाहीये, कारण जे जशी 18 पगड जाती आहेत, हो. त्यांच्या बोलीभाषा आहेत, त्यांच्या काही सवयी बदललेल्या आहेत, तितकाच फरक आहे, पण फार काही फरक नाहीये. अच्छा. मग या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल जेव्हा आपण वारलीचा विचार करतो तेव्हा तू त्याच्याकडे कशी पाहतेस? खूप भक्कम पाया आहे आपल्याकडे संस्कृतीचा, आणि मुळात संस्कृतीमुळेच सगळं काही टिकून आहे असं मला वाटतं, आणि तीच टिकवणंही गरजेचं आहे. बरोबर. तर संस्कृती आहेच, एकतर संपूर्ण त्यांचं जीवन त्याच्यातून आपल्याला दिसतं, आणि म्हणजे अगदीच रोजच्या जीवनातल्या गोष्टींपासून त्यांचे सणवार, प्रथा, परंपरा, हे सगळंच त्याच्यातनं दिसतं. नक्कीच. आणि आजच्या युवा पिढीसाठी ती खूप महत्वाची जबाबदारी आहे की ही संस्कृती आता आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू दे, कोणत्याही कौशल्याच्या माध्यमातून असू दे, ती कला आपल्याला जोपासायची, आणि त्यातून नक्कीच फक्त कला जोपासणं एवढंच आपलं काम नाही, तर आपला विकास झाला, आर्थिक विकास झाला तर तो नक्कीच पर्यायानं आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचाही होतो. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तरुण हा अर्थव्यवस्थेचं प्रतीक म्हणून मानला जातो, आणि जेव्हा या दोघींची आज आपण गप्पा मारतोय तेव्हा फक्त त्यांनी त्यांचे छंद जोपासलेले नाहीत, इनफॅक्ट यामध्ये आपण सगळेच तरुण पिढीतले कुठे ना कुठे समाविष्ट आहोत, की कुठेही छंद फक्त जोपासण्याचं लिमिट आपल्याला स्वतःला आपण घालून घेतलेलं नाही, तर त्यातून काहीतरी नवनिर्मिती व्हावी, अर्थार्जन व्हावं आणि अर्थ विकासाला कुठेतरी चालना मिळावी, या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. पण हे सगळं पाहत असताना आजच्या तरुण पिढीपुढे खूप सारी आव्हानं आहेत, खूप सारे मी म्हणेल संकट सुद्धा यामध्ये येतात, कारण ऑनलाईनचा जमाना आहे. तर याकडे स्नेहा तू कशी पाहतेस? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तू म्हणालीस आत्ता की ऑनलाईनचा जमाना आहे, तर नक्कीच म्हणजे याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याची माहिती करून घ्या की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, कारण ते जागोजागी पोचू शकतात. तुम्ही प्रत्येक एक्झिबिशन जरी करायचं ठरवलं तरी सगळीकडे पोचू शकत नाही. भारताबाहेर तर अजूनच अवघड आहे सध्या. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अगदी फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा तुमची प्रॉडक्ट्स आणि त्याचे छोट्यातले छोटे डिटेल्स तुम्हाला पोहोचवता येतात ग्राहकांपर्यंत. आणि जसं आपण एक्झिबिशन करतो त्याच्यात जितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो त्याच्याही पेक्षा जास्त आपण या प्लॅटफॉर्म्सवरून पोहोचू शकतो. कारण सगळं जग आपल्या हातात असतं, एका मोबाईलमध्ये आपलं अख्खं जग सामावलेलं आहे. आणि हे स्नेहाने या लॉकडाऊन मध्ये केलंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे की ती फक्त शांत बसून नाही राहिली, तर तिचा हा जो व्यवसाय आहे, हा जो छंद आहे, तो या लॉकडाऊन मध्ये खूप भरभराटीला आला. मला असं सांगावंसं वाटतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप जणांनी नवीन व्यवसाय चालू केले जे की खूप महत्वाचे होते. कुठेही कौशल्याला मला असं वाटतं आड ठेवू नये, झाकून ठेवू नये, त्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत राहावे, धडपडत राहावे, जशी तू धडपडलीस. या बाबतीतला एक प्रश्न मला तुला अजून विचारावं असं वाटतं की या क्षेत्रात तू आलीयस, आता या क्षेत्रात खूप सारे अचिव्हमेंट्स मिळवलेत, पण तुझ्या आठवणीत राहणारा एखादा क्षण आमच्याशी तू शेअर करावा. नक्कीच 2-3 आहेत. एकतर पहिल्यांदा तू सुरुवातीला सांगितलंस तसं 4 वर्षाचा डिग्री कोर्स झाल्यानंतर जे आउटस्टँडिंग स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं, तो माझ्यासाठी नक्कीच संस्मरणीय होता क्षण. आणि त्याच्यानंतर मी जे वेगवेगळे जॉब्स केले मुंबईत, म्हणजे अबुजानी, संदीप खोसला, हाऊस ऑफ मसावा, असे वेगवेगळे ब्रँड्स होते, तर त्यांच्याकडे काम करत असताना मला म्हणजे बच्चन फॅमिली किंवा अंबानी फॅमिली यांच्यासाठी सुद्धा डिझायनिंग करण्याची संधी मिळाली तिथे. आणि त्याच्यामुळे माझा म्हणजे कामाचा दर्जा कसा राखायचा किंवा अगदी नजर तयार होणे आपण जे म्हणतो ते तिथे डेव्हलप झालं माझं.
त्याच्यामुळे आता जी म्हणजे विमोहची जी प्रॉडक्ट्स आहेत ती सुद्धा USA, UK, कॅनडा, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशात पोचतात. सो मला वाटतं ही लेटेस्ट आता सध्या अचीवमेंट आपण म्हणू शकतो. नक्कीच. आणि आपण यासाठी खूप धडपड करत असतो की आपल्याला काहीतरी प्रत्येक वेळी नवीन द्यायचं नक्कीच. आणि हीच नवनिर्मिती खूप काही शिकून जाते. जसे की श्रद्धाला सुद्धा या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप काही शिकायला मिळालं. श्रद्धा, 8 वर्षाचा तुझा वारली चित्रकार म्हणून प्रवास, एवढीशा वयात तू हे सगळं केलंयस. तुलाही मला तोच प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण कोणता? मला आठवतं की मी आजोबांना विचारलं होतं, म्हणजे जिव्या सोमा मशेंना विचारलं होतं की चित्र प्रदर्शन भरवतीये, नाशिकला करतीये, तर त्याच्या उद्घाटनाला तुम्ही याल का? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून म्हणजे जमिनीवर पाय ठेवणं म्हणजे काय असतं हे मला कळलं. पहिली गोष्ट, पद्मश्री पुरस्कार वगैरे वगैरे हे सगळं बाजूला, आपण माणूस आहोत, आपण एक कलाकार आहोत आणि आपले पाय जमिनीवर राखणं किती गरजेचं आहे हे मला त्या उत्तरातून कळलं. ते असं म्हटले की मी येईन, माझी तब्येत, कारण अगदीच ते 80च्या आसपास होते त्यांचं वय, आणि मी माझी तब्येत चांगली असेल तर मी नक्की येईन. म्हटलं आजोबा काय घ्याल मानधन? त्यावरती त्यांचं उत्तर असं होतं की काय करायचंय मला तिथे येऊन, चिंधी कापायची आहे ना, मग त्या चिंधी कापायचे काय पैसे घ्यायचे? तर एक म्हणजे इतकं एक कला जन्माला घालणाऱ्या माणसाकडून असं काहीतरी मिळावं, माझ्या अंगावर आत्ताही काटा येतो हे आठवलं. आमच्याही. आणि खरंच ते आले आणि त्यांनी म्हणजे मला कधीही असं वाटलं ना की अरे भारी झालं बरं का आपलं हे, की मला ते वाक्य आठवतं की नाही अजून काही भारी झालेलं नाहीये. जेव्हा एक पद्मश्री व्यक्ती असं म्हणते की काय पैसे घेऊ मी, काय मानधन घेऊ, त्यावेळेस आणि तुझ्यासाठी तो खरोखरच खूप अविस्मरणीय क्षण ठरला. असाच प्रत्येक घरातल्या तरुणासाठी त्याच्या कार्यकौशल्याबद्दलचे हे क्षण अविस्मरणीय ठरू दे असं जाता जाता मी सांगणार आहे. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवण्यासाठी फेसबुकचं माध्यम आहे. तुम्ही फेसबुकला सर्च करू शकता DD सह्याद्री. तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता sakisayadri@gmail.com. यूट्यूबवर तुम्ही आत्ता झालेला कार्यक्रम आणि इतर आमचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आणि ट्विटरवर संपर्क साधण्यासाठी आमचं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला. तुम्ही दोघी आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि छान पद्धतीने आजच्या युवा वर्गाला मार्गदर्शन केलं. कुठेतरी एक दिशा मिळाली असेल आज घरातल्या प्रत्येक तरुणाला. तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा जागतिक युवा कौशल्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जाता जाता एवढंच सांगेल की कायम काहीतरी नवीन शिकत राहा, कायम एखाद्या कौशल्याचा आधार घ्या, कारण तो तुम्हाला आनंद देतो, समाधान देतो आणि तितकंच तुम्हाला अर्थार्जन सुद्धा मिळून देतो. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल की चला तर मग आजच्या दिनी करूयात निर्धार राष्ट्र निर्मितीचा, आजच्या दिनी निर्धार करूयात राष्ट्र निर्मितीचा, कौशल्ययुक्त असणाऱ्या भारत देशाचा. नमस्कार.